का मला? होय, मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले, नाय गावाच्या खंडोजी नेवसे पाटलांची लाडकी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी माझा विवाह झाला आणि हळूहळू लक्षात आले, हा काही साधा सुद्धा माणूस नाही, तर लाखो जीवांना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे. शूद्र व स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या प्रस्थापित सनातनी व्यवस्थेने नाकारला होता, त्या व्यवस्थेवर घरघंट प्रहार करणारा आसूड आहे. स्त्रियांना, स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो, तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. स्त्री होती केवळ उपभोगाची वस्तू. हातातील सुंदर बाहुली व गोदाविरी व ते आम्ही फेकून कोपऱ्यात. पण शेठजी मला म्हणायचे, साऊ, तुला केवळ स्वतः शिकले पाहिजे, दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी आपण स्वतः आचरले पाहिजे. खरं तर मलाही शिकण्याची खूप आवड होती, पण त्या काळची कर्मठ माणसं म्हणायची, मुलीने शिकणे म्हणजे महापातक, मुलगी स्त्री म्हणजे नरकांचा द्वार, बाई शिकली की तिला वैधव्य प्राप्त होतं. अहो धर्म बुडतो धर्म. शिव खरे तर खंडोजी नेवसे पाटलांची मी लाडकी कन्या. माझी प्रत्येक हौस पुरवली गेलेली, पण शेठजींनी माझ्या मनात विद्येची हौस निर्माण केली. अज्ञान, अविद्या व अशिक्षितपणा हेच सामाजिक विषमतेचे मूळ आहे, याची जाणीव माझ्यात निर्माण केली. शेठजी मला म्हणायचे, साऊ, तुला केवळ स्वतःपुरते शिकायचे नाही, तर दुसऱ्या शिकवायचे कसे हेही शिकायचे आहे. झालं मग काय, त्यांनी मला एक फ्रंट टीचर बनवूनच सोडलं शेवटी. आणि तो सोन्याचा दिवस उगवला. हो, सोन्याचा दिवस. 1 जानेवारी 1848 साली भेडेवाडा पुणे इथे मुलींची पहिली शाळा सुरू झाली. हो, पहिली शाळा. भारताच्या इतिहासात एका भारतीय मुलींसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा व त्या शाळेची शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले मी, सावित्री ज्योतिराव फुले. अहो एवढे सोपे होते का हे सगळे? शिव 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 धर्म बोलायला. हो धर्म. मुलींना शिक्षण म्हणजे तिचं कुकर्मास लावणे नव्हे का? वरून ही शूद्राची स्त्री निघाली त्यांना शिकवायला. तुम्हाला सांगते, मुलींचं शिकणं काय, जगणंही नाकारलं होतं या व्यवस्थेने. स्त्री होती केवळ उपभोगाची वस्तू. हातातील सुंदर बाहुली व गोंधळावी व ते आम्ही फेकून कोपऱ्यात. रस्त्याने जाताना मला घाणेरड्या शिव्या दिल्या जाईल, दगड मारले जाईल. अहो एवढेच काय, शेणही टाकण्यासारखा निर्लज्जपणा व्हायला लागला. पण मीही निश्चय केला, त्यांनी मला कितीही त्रास दिला तरी मी माघार घेणार नाही. अहो इथपर्यंत ठीक होते, पण आता तर हदच झाली. एक दिवस एका धटिंगणाने माझा हात पकडून अब्रू घेण्याची धमकी दिली. मग काय, एवढं लेचीपेची समजलं का तो मला? अरे पैलवान ज्योतिरावांची मी पत्नी, खंडोजी नेवसे पाटलांची पोर, अशी मुस्कटात लावेन ना त्या नालायकाला की त्या नालायकाला दिवसा तारे दिसले. आणि माझी मजा बघण्यासाठी ना तर दृष्ट व रिकामटेकडे ही झटक्यात पसार झाले. या प्रसंगाने मात्र शेठजींना माझा खरंच अभिमान वाटला. या प्रसंगाने माझी निश्चयाची धार आणखी तीव्र झाली. माझ्या मुली व शूद्र समाज शिकणार याची खात्री त्यांना झाली. मीही खंबीर होऊन कार्यास प्रारंभ केला. हा ज्ञानाचा दीप घेऊन सज्ज झाले. तुम्ही करणार ना या वाटेवर मार्गक्रमण?